नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। शिव हे ज्ञानाची देवता आहेत। त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते। कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले देवादिदेव महादेव आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे। कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो। श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी अडचणी चढाव्या लागतात। कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही। जीवनातील रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही। समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली। अमृत सर्वजण प्याले, परंतु विष निघताच सर्वजण तिथून निघून गेले। त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी प्राशन केले। अमृत पितो तो देव, विषपान करतो तो महादेव, म्हणून देवादिदेव महादेव यांना निळकंठ असं म्हटलं जातं। भगवान शिवशंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थेंब पाणी हे जीवनात सातत्य शिकवते। महाशिवरात्री प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरीही केली जाते। 2024 या वर्षी 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत आचरण करते व माता पार्वती आणि देवादिदेव महादेव यांची पूजा मनोभावे करते, त्याच्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री कधी आहे, 4 प्रहर कोणते, तसेच पूजाविधी कशी करावी, कोणकोणत्या गोष्टी शिवशंकरांना आपण अर्पण कराव्यात, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, पंचांगानुसार महाशिवरात्रीची तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च संध्याकाळी 6:17 समाप्त होणार आहे। प्रदोष काळात शिवपूजनाला अधिक महत्त्व असल्याने 8 मार्च रोजी हा उत्सव साजरी केला जाणार आहे। अनेक ठिकाणी निषिद्ध कालात महाशिवरात्रीचे शिवपूजन हे केले जाते। तर निषिद्ध काल 8 मार्च 2024 शुक्रवारी उत्तर रात्री 12:25 ते उत्तर रात्री 1:13 असेल। 8 मार्च 2024 रोजी महादेवांची पूजेची वेळ संध्याकाळी 6:25 ते 9:28 असेल। त्याचप्रमाणे ही पूजा 4 प्रहरांमध्ये केली जाते। तर हे 4 प्रहर कोणते तेही आपण थोडक्यात पाहूयात। पहिला प्रहर पूजा वेळ संध्याकाळी 6:25 ते रात्री 9:28 असेल। तर दुसरा प्रहर रात्री 9:28 ते 9 मार्च 2024 रोजी पहाटे 12:31 असेल। तर तिसरा प्रहर पहाटे 12:31 ते पहाटे 3:34 असेल। आणि चौथा प्रहर पहाटे 3:34 ते सकाळी 6:37 असेल। हे 4 प्रहर असणार आहेत। तर मंडळी, पूजा कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम लागणारे साहित्य हे आपण पाहून घेऊयात। इथं आपण पांढरी फुलं घेतलेली आहेत, त्याचप्रमाणे गुलाबाची फुलं, विड्याचं पान, बेलपत्र, तसेच शुद्ध जल, माता पार्वतींची ओटी भरण्यासाठी साहित्य, त्यानंतर नैवेद्यासाठी आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला आहे, तसेच साखर आणि ड्रायफ्रूट्स आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत। पंचारती आपण तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर भस्म, हळदी कुंकू, गुलाल, गंगाजल, त्यानंतर अत्तरही घेतलेला आहे। तसेच आपण काळे तिळही महादेवांना अर्पण करणार आहोत। त्यानंतर चंदनही घ्यायचे आहे
कस्तुरी चंदन आपण घेतलेला आहे. त्यानंतर लाल कलावाई आपण अर्पण करायचा आहे. अक्षदा, त्याचप्रमाणे पंचामृतही आपण तयार करून घेतलेला आहे. तसेच एक तुपाचा दिवा घ्यावा आणि अशी गळकी बाजारात तुम्हाला मिळून जाईल, ही आपण अभिषेकासाठी ठेवणार आहोत. आणि जर तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही पळीने अभिषेक केला तरी चालेल. त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती अभिषेकासाठी आपल्याला घ्यायची आहे, कारण कुठलीही पूजा करताना आपण श्री गणेशांची पूजा आधी करत असतो. त्यानंतर रुद्राक्ष माळी आपण घेणार आहोत. आणि माझ्याकडे अशी पारदची शिवलिंग आहे, हे मी पूजेमध्ये घेत आहे. तुमच्याकडे जेही असेल ते तुम्ही पूजेमध्ये घ्यावं. तर मंडळी, हे सर्व साहित्य तुम्हाला त्या दिवशी बाजारात सहज उपलब्ध हे होऊन जाईल. आपण महादेवांचा फोटोही घेतलेला आहे, त्याला मी सुरुवातीला स्वच्छ पुसून घेतला आहे. कोणतीही पूजा करताना आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो. त्यानंतर श्री गणेशांना आपण शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत. या साहित्यामध्ये जर तुम्हाला धोत्र्याचे फळ आणि फूल मिळाले, त्याचप्रमाणे जर बेलाचे फळ तुम्हाला मिळाले तर तुम्ही ते आवर्जून ठेवावे. तर सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने आपण फोटो हा पुसून घेतलेला आहे. थोड्या अक्षदा टाकून त्यावर हळदी कुंकू व्हावे व आपण महादेवांचा फोटो ठेवून त्याची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर थोड्या अक्षदा घेऊन हळदी कुंकू व्हावे व दीप प्रज्वलित करून घ्यावा. कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दीप सुरुवातीला प्रज्वलित करून घेत असतो. दिव्यालाही आपण हळदी कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करावे आणि नमस्कारही करावा. या उपवासाला उपवास, पूजा आणि जागरण हे 3 विशेष व्रतार्चन हे केले जाते. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त होऊन शिवरात्रीला 4 प्रहरी पूजा आपण करायच्या आहेत असे सांगितले जाते. इथे आपण श्री गणेशांना पंचामृत त्याचप्रमाणे शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः अशा मंत्राचा जाप आपल्या मुखातून आपण चालूच ठेवायचा आहे. त्यानंतर थोड्या अक्षदांवर हळदी कुंकू व्हावे व श्री गणेशांची स्थापना आपण मनोभावे करावी. श्री गणेशांना चंदन, हळदी कुंकू अर्पण करावे. तसेच लाल फुलही आपण अर्पण करावे. नैवेद्य अर्पण करावा, धूपदीप दाखवावा. त्यानंतर एका ताम्हणात आपण शिवपिंडही घेणार आहोत. शिवपिंडाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करावा. या पाण्यात थोडं आपण गंगाजलही टाकून घ्यावं. अभिषेक करताना देवादिदेव महादेव यांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप आपण आपल्या मुखातून सुरूच ठेवायचा आहे. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अशा प्रकारे पंचामृताने अभिषेक झाल्यावर अजून एकदा स्वच्छ पाण्याने आपण अभिषेक हा करावा. शिवपिंडीवर अभिषेक केलेले पाणी प्रसाद म्हणून आपण ग्रहण हे करू शकतो किंवा घरातील झाडांनाही ते तुम्ही टाकावे. तुळशीला तेवढे आपण ते चुकूनही टाकू नये. तर शिवरात्रीला 4ही प्रहरी 4 पूजा या करायच्या असतात. याला यामपूजा असं म्हटलं जातं. प्रत्येक प्रहरी या यामपूजेला महादेवांना अभ्यंग स्नान घालून अनुलेपन हे करावे. शिवतत्व आकृष्ट करणारे बेल तसेच रुद्राक्षमाळ, पांढरी फुलं हेही आपण शिवशंकरांना अर्पण ही करावी. त्याचप्रमाणे धोत्र्याची पत्री सुद्धा आवर्जून आपण पूजेमध्ये अर्पण करायची आहे.
तर शिवस्मरणात या दिवशी जागरण तसेच पूजा हे आपण करावे. पहाटे स्नान करून पूजा करावी. पुन्हा आपण प्रहराप्रमाणे पूजाही करायची आहे. पारण्याला ब्राह्मण भोजनही करावे आणि ब्राह्मणांचा आशीर्वादही आपण घ्यावा. शिवपिंडीवर थंड पाणी, दूध, पंचामृत याने स्नान घालावे. शिवशंकरांच्या पूजेत हळदी कुंकू अर्पण करीत नाहीत, मात्र भस्म तुम्ही वापरू शकता. शिवपूजेत पांढऱ्या अक्षदाही अर्पण केल्या जातात. क्वचितच गहू व पांढऱ्या फुलांचा वापर हा देखील केला जातो. पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा ही महादेवांच्या मंदिरात घातली जाते. अशा प्रकारे शिवपिंडीवर चंदन त्याचप्रमाणे भस्म आपण लावणार आहोत. हळदी कुंकू शिवपिंडीवर वाहत नाहीत. तर महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण करण्यासाठी, शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त आपण सर्वांनी करायचा आहे. शिवपिंडीवर पांढरी फुलं अर्पण करावी. पूजेत घेतलेल्या फोटोलाही आपण भस्म, चंदन हे लावून घेणार आहोत. त्याचप्रमाणे माता पार्वती यांना हळदी कुंकू वाहावे. तसेच श्री गणेशांनाही आपण हळदी कुंकू अर्पण करावे. रुद्राक्ष माळही आपण अभिषेकादरम्यान ठेवायची आहे. शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करावेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलत बोलत आपण बेलपत्र हे अर्पण करायचे आहे. माता पार्वतींना लाल गुलाब अर्पण करावे. त्याचबरोबर शृंगाराचे आपण जे ओटीचे साहित्य घेतलेलं आहे तेही आपण अर्पण करावे. नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर, ड्रायफ्रूट्स, गुळ खोबरे, फळं हे सर्व ठेवू शकता किंवा जे उपलब्ध फळं आहेत किंवा तुमच्याकडे ज्याही गोष्टी उपलब्ध असतील ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. यानंतर धूपदीप दाखवावा, आरती करावी व शिवपिंडीवर अशी आपण गळकीही ठेवायची आहे. त्यामध्ये सतत शिवपिंडीवर जल अर्पण हे होईल अशी गळकी आपण ठेवावी. ही गळकी बाजारात जिथं पूजे साहित्याचं दुकान असेल तिथं तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल किंवा तुम्ही पळीनेही अभिषेक करू शकता. महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथाही आहेत. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी खूपच महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार महादेवांनी शिवलिंगाचे रूप हे धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 शिवशंकरांचा जागर हा केला जातो. भगवान शिवशंकरांना बेलपत्र, रुद्राक्ष हे अतिशय प्रिय आहेत, म्हणून ते अर्पण हे केले जातात. या दिवशी शिवपिंडीवर अभिषेक केला जातो. भस्म, चंदन, पांढरी फुलं ही अर्पण केली जातात. या दिवशी शिवपुराणाचे पठण तसेच महामृत्युंजय मंत्र तसेच पंचाक्षरी मंत्राचा जपही केला जातो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप आपण नक्कीच करावा. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीतील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर या दिवशी महादेवांना उसाच्या रसाचाही अभिषेक हा केला जातो. महाशिवरात्रीला जागरण करण्याची देखील नियम आहेत. तर महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील 1 दिवस होय. शिव एक प्रहरी विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. शिवांचे विश्रांतीचे काळात शिवतत्वांचे कार्य हे थांबते, म्हणजेच शिवशंकर ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत हे जात असतात. शिवाची समाधी अवस्था म्हणजे स्वतःसाठी साधना करण्यासाठी काढलेला काळ. या काळात विश्वातील तमोगुण स्वीकारत नाहीत, त्यामुळे तमोगुणांचे प्रमाण प्रचंड वाढते. म्हणजेच वाईट शक्तींचा जो दाब असतो तो अनेक पटींनी हा वाढत असतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी भाविक महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे करताना आढळतात. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही काळे तीळ तसेच पांढरे अक्षदाई अर्पण आपण करायचे आहेत. तुम्ही लवंग तसेच वेलदोडेही अर्पण करू शकता. यानंतर आपण पाण्याची गळकीही ठेवणार आहोत, त्यामुळे सतत अभिषेक हा चालू राहील.
अशा प्रकारे दीपधूप दाखवावा, आरती करावी आणि नैवेद्यही आपण ठेवणार आहोत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची पूजा तसेच आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा। आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर अशा छान छान व्हिडिओज आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही कमेंट असतील तर त्याही तुम्ही नक्की करा। ओम नमः शिवाय।